न्यू परफेक्ट स्टडी सेंटरमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आपल्याला माहितच आहे की नेपाळमध्ये आता काय झालेलं आहे, नेपाळमधलं जे मागील सरकार आहे ते उलटून पाडण्यात आलं आणि त्या जागी नवीन सरकार स्थापन करण्यात आलेलं आहे आणि तिथचे पंतप्रधान हे यंग आहेत, रॅपिंग सॉन्ग काढणारे आणि त्यांचं नाव आहे बालेन शाह, तुम्हाला माहितीच। आणि जोपर्यंत ज्यावेळेस त्यांनी हे सूत्रे हातात घेतलेली आहे त्यावेळेसपासून त्याच्यामध्ये नवनवीन जे काही नियम आहेत ते नियम आपल्याला जनतेच्या हिताचे पाहायला मिळत आहे। आता आपल्याला मोठा जो काही प्रश्न आहे तो जो शिक्षणाचा प्रश्न आहे तो त्यांनी मोठ्या प्रमाणे पारित केलेला आहे। आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे न्यूज पाहायला मिळतात। तर त्यांनी जे काही प्रायव्हेट स्कूल्स आहेत ते प्रायव्हेट स्कूल्स काय केलेले आहेत, बंद केलेले आहेत। कोणीही प्रायव्हेट स्कूल्समध्ये ऍडमिशन घेणार नाही, तर कोणत्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेणार, जे की सरकारच्या शाळा आहेत, सरकारी नियमानुसार त्या शाळांमध्ये सर्वांनी ऍडमिशन्स घ्यायचं आहे आणि सर्वांना जे काही शिक्षण आहे ते मोफत आणि सक्तीचं करण्यात आलेलं आहे। इयत्ता 5वी पर्यंत तिथं काय एक्झाम नाही आहे आणि इयत्ता 5वी नंतर तिथं एक्झाम्स आहेत आणि इयत्ता 5वी पर्यंत त्या मुलांचा सर्वांगीण विकास करण्यावर मोठ्या प्रमाणात लक्ष त्यांनी दिलेलं आहे। त्या उलट जर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर शिक्षणाची खूपच दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे। वर्षानुवर्षे भरत्या होत नाही आहेत। आता टेट एक्झाम देऊन जवळपास विद्यार्थ्यांना 1 वर्ष झालेलं आहे, अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची भरती नाही आहे। फक्त काय कॅन्डिडेटना फक्त चॉकलेट मिळत आहेत। तुम्हाला माहित आहे की चॉकलेट, आता चॉकलेट खाऊन पोट भरलेलं नसेल का, पोट दुखत नसेल का, एक वेळ जर या कॅन्डिडेटचा जर पोट दुखलं किंवा स्फोट झाला तर सरकारला पडता भुई आपल्याला पाहायला मिळणारच आहे। तर शांततेत का होईना हे भरती लवकरात लवकर शासनाने करावी, 2 महिन्यातच त्यांनी अवधी दिलेला आहे। तर आता ते वेगवेगळ्या केसेस आहेत, त्या केसमुळे एवढा टाइम लागतोय, हे फक्त सरकारचं भूलथापा आहेत। एवढ्या वॅकन्सी निघणार आहेत, तेवढ्या वॅकन्सी निघणार आहेत। तर जे काही टेट पास झालेले कॅन्डिडेट यांच्याकरता लवकरात लवकर शिक्षक भरती हे करतच नाहीत, का करत नाहीत त्यांचं त्यांना। त्याचप्रमाणे एक दुसरा मुद्दा जर म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही सरकारी शाळा ह्या बंद पडत आहेत, कारण की विद्यार्थी संख्या कमी आणि पालकांचा ओढा प्रायव्हेट स्कूलकडे। प्रायव्हेट स्कूलमध्ये काहीच शिकवत नाही, मलाही माहित आहे। फक्त तिथं सिलेबस आहे, तो सिलेबस तशाच्या तशा प्रकारे टीच करतात। त्याच्या पेक्षाही जे गव्हर्नमेंट स्कूल आहेत, गव्हर्नमेंट स्कूल ह्या चांगल्या मेंटेन आहेत महाराष्ट्रातल्या, असं म्हणायला काही हरकत नाही। तुम्ही प्रायव्हेट स्कूलमध्ये जर तुमच्या पाल्याला टाकसाल तर तुम्हाला खूप साऱ्या आव्हानांना, आर्थिक आव्हानांना तोंड द्यावे लागते। आता गरीब आहेत किंवा गरिबांच्या जवळ पैसे नसतात, परिणामी त्यांना प्रायव्हेट सरकारी स्कूलमध्ये ऍडमिशन्स घ्यावं लागते। परंतु हे जे काही प्रायव्हेट स्कूलमध्ये आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे ते भरमसाठ पैसा, आणि याच्यामुळे सुद्धा महागाई सुद्धा वाढतच आहे। मी स्वतः एका स्कूलमध्ये इंटरव्ह्यू द्यायला गेलो आणि त्यांनी मला म्हटलेलं आहे की बाबा तुम्ही काय करा, डेमो द्या। आता मी त्या स्कूलमध्ये भरपूर सारे डेमो दिलेले आहेत, तरी ते डेमो द्या। आता त्यांनी पुस्तक दिलं म्हणून मी काही नाही म्हटलं, आणि म्हटलं द्या बा पुस्तक। आणि मला त्यांनी 2 पुस्तकं दिले, एक SSTचं आणि एक इंग्लिशचं। जवळपास त्या पुस्तकाची किंमत पाहूनच माझे जसं गगनच फाटलं, अशा प्रकारे छोटं पुस्तक आहे 70 ते 80 पेजेसचं। तर एक पुस्तक आहे 450 रुपये त्या पुस्तकाची किंमत आहे, आणि दुसरं पुस्तक आहे सोशल लॉजीचं किंवा SSTचं, त्याची जी किंमत आहे 650 रुपये किंमत आहे। आता 70-80 पेजेसचं बुक्स असते, त्याची किंमत एवढी तुम्ही कशाला? म्हणजे याच्यामध्ये जे काही संस्था किंवा प्रायव्हेट स्कूलवाले आहेत ते एक प्रकारे जनतेची काय करत आहेत, सरासरी लूट करत आहेत, हे यातून आपल्याला पाहायला मिळते। त्यांचं म्हणणं आहे ड्रेस आमच्या स्कूलमधून घ्या, नोटबुक आमच्या स्कूलमधून घ्या, पुस्तक आमच्या स्कूलमधून घ्या, सर्व त्यांच्या स्कूलमधूनच घ्या। आणि जवळपास जर एका विद्यार्थ्याचा जर पुस्तक आणि ड्रेसचा जर खर्च जर पकडला, कमीत कमी जवळपास 15 ते 20 हजार रुपयाच्या घरात तर जाणार आहे। आता एखाद्या पालकाची किंवा RT मधून लागलेल्या 25% कोटा असतो विद्यार्थ्याची, ते तर काही समजा सरकार फक्त प्रवेश फी देते, परंतु पुस्तकाचा खर्च हा पालकांना करावा लागतो, परंतु पालकांना तो झेपत नाही। परिणामी काय, 1 ते 2 वर्ष RT मधून नंबर लागला, त्या शाळेमध्ये शिकवतात कसं ना कसं, तर त्यांचा खर्चाचा आवाका जर जास्त प्रमाणात गेला तर त्याला जे काही फ्री म्हणजे 25% मध्ये त्याचा सवलतीने नंबर लागलेला असतो, त्याला परिणामी तिथून ते शाळा लेफ्ट करावी लागते आणि सरकारी शाळेमध्ये टाकावी लागते। आणि यामध्ये जे काही प्रायव्हेट स्कूलची मनमानी आणि मक्तेदारी आपल्याला पाहायला
मिळते याकडे कोणाचंही लक्ष नाही का? त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं एनसीईआरटी किंवा आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारचं जे काही पुस्तक आहेत किंवा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणेच्या मार्फत पुस्तकं छापल्या जातात, त्या पुस्तकाची किंमत जर म्हटलं तर 50 ते 60 रुपये. एनसीईआरटीची जर 6 स्टँडर्डचं जर एसएसटी किंवा इंग्लिशचं बुक जर म्हटलं 60 ते 70 रुपये किंवा 80 रुपयाच्या जवळपास असते. परंतु तेच पुस्तक जर तुम्ही या सीबीएसई पॅटर्नचं प्रायव्हेट स्कूलमध्ये जर घ्यायला गेले तर 650 ते 700 रुपयाचं पुस्तक मिळते. इथंच आपल्याला यांची लूटमार पाहायला मिळते. आता मला तरी माहित आहे की काय वेगळं तर काहीच नाही. काय शिकवतात ते काहीच शिकवत नाहीत. फक्तच काय तिथं रेग्युलरिटी आहे किंवा विद्यार्थ्यांचं जे काय विद्यार्थी अभ्यास करतो, परंतु ते पाहत नाहीत की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे का. एक विद्यार्थी एक यंत्रासारखा बनलेला आहे किंवा रोबोट बनलेला आहे. सकाळी त्यांना स्कूल असते म्हणजे 8 ते 4 पर्यंत स्कूल, म्हणजे 8 ते 4 पर्यंत तो मुलगा त्या स्कूलमध्ये जातो. 8 तास तो एका बाकड्यावर असा बसून राहिलेला असतो आणि त्याचे मानसिक संतुलन पण ठिकाणावर राहत नाही. सकाळी त्यांचा डबा करा, त्यांना स्कूलमध्ये पाठवा, वेगवेगळे त्यांना प्रश्नांना सामोरे जावं लागतं. सीबीएसईचा टायमिंग भरपूर आहे. परिणामी जे आपले सरकारी स्कूल आहेत याच्यामध्ये जो काही स्कूलचा टायमिंग आहे तो फ्लेक्झिबल आहे आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिकतेनुसार त्यांचा अभ्यासक्रम हा ड्राफ्ट केलेला असतो आणि सीबीएसईचा जो अभ्यासक्रम आहे हा हाय लेवलचा असतो, जेणेकरून जे काही खेड्यातील विभागातील जे काही पालक आहेत, पॅरेंट्स आहेत, त्यांना ते अभ्यासक्रम कशा प्रकारे मुलांना शिकवायचं किंवा बाहेर कशा प्रकारे क्लास लावायचे किंवा क्लास नाही लावले तर शाळेमध्ये ते एक्स्ट्रा क्लासेसचे बिनफालतूची फीज लावतात. त्यांना पण ते तशा प्रकारे विद्यार्थी बनतात का याच्यावरती कोणीही लक्ष देत नाही. बाकीच्याचा मुलगा जात आहे सीबीएसई मध्ये म्हणून माझाही मुलगा गेला पाहिजे, असे हे आपल्याकडे जे काही पॅरेंट्स आहेत ते आहेत. जर आता नेपाळ जर करू शकते तर आपण का करू शकत नाही? प्रायव्हेट स्कूल हे बॅन झालेच पाहिजेत का नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही ते कमेंटमध्ये नोंदवू शकता. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हवे असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती टीईटीसी रिलेटेड सुद्धा खूप भरपूर सारं कंटेंट आपण दिलेलं आहे. टेटसी रिलेटेड भरपूर सारे प्रश्नपत्रिका सुद्धा आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पाहू शकता आणि ते विनामूल्य आहे. धन्यवाद.